झाले असेल पूर्ण ब्रिज पासून. ती ब्रिज दिसते काय तुम्हाला? हे बघ मी बोललो तेच झालं. शेवटी पाऊस यायला लागलाय. चुकीच्या ठिकाणी आलो आपण. बोललो होतो ना बेकार ट्रॅफिक आहे आज मुश्किल आहे पोहोचली. ट्रॅफिक आहे ना ही ट्रॅफिक या रोडला जॉईंट. डिझेल टाकायला थांबलो. शेवटी आलो नाही इकडेच या साईडला. आता डिझेल फुल करूया आणि मग निघूया. केलं डिझेल फुल. इथे 90 लिटर होतं. 90.47 लिटर होतं डिझेल. किती 3,000 3,500 बसलं. आणि 447 किलोमीटर चालली माझी टोटल. आणि आता ट्रिप 0 केले. निघूया आता आपण इकडून. ब्रिज खालूनच जाऊया युटर्न, कारण पुढे भरपूर मोठा युटर्न आहे. तर बघूया आता कसं जायचं ते. हे बघा झालो जॉईन. वडोदरा हा सरळ वडोदराला जातो रोड. इथून किती सरळ वडोदरा सरळ दाखवते पण किलोमीटर नाही दाखवले. किती असेल काय माहिती, बघावं लागेल ते मॅपवर. आणि आता हा चालू झाला एक्सप्रेसवे. 1 नंबर रोड आहे हा. पण पूर्ण डांबराचा रोड आहे आणि मस्त आहे. खड्डे बिड्डे काही नाही. लगातार 80-80 चालू ठेवत आहे. आजूबाजूचा व्ह्यू बघा काय भारी आहे. 1 नंबर मजा येते. आणि मी काहीतरी बोलणार होतो यार. मस्त व्ह्यू आहे यार. काय व्ह्यू मध्ये सगळं विसरतो मी. भारी निसर्ग काय दिसतंय यार. 1 नंबर मजा येते बघायला. हा टोल नाका लागलाय. टोल नाक्याचं नाव तर कुठे दिसत नाहीये. पण इथे मधोमध आणि ट्रॅफिक बघा. मला तर असं वाटतंय भरपूर गाड्या आहे यावेळेस. खूप गाड्या आहे. कारण सगळे असं वाटतंय दिवाळी संपली आहे तर मग सगळे आपल्या घरी चालले आहेत. त्यामुळे एवढी ट्रॅफिक आहे. भरपूर ट्रॅफिक भेटणार आहे मला असं वाटतंय जायच्या वेळेस मुंबईमध्ये. मला तर वाटतं नाकेनऊ येणार आहे मुंबईला जायला. कारण खूप गाड्या, एवढ्या गाड्या कधीच नाही मी ऐकल्या. किती गाड्या बघा तुम्ही विचार करा. हे सगळे दिवाळीला गेले होते, आता घरी चालले. त्यामुळे ट्रॅफिक लागू शकते. खूपच ट्रॅफिक आहे बेकारवाली. तर आता टोल नाका पास करूया. हे ट्रॅफिक कसं तरी कव्हर करूया आणि मग नंतर बघू काय प्लॅन आहे. नंतर काय सरळ चालतच राहायचं आहे. आपल्याला कुठे जायचं नाही. आणि हा एक मध्ये गोष्ट आहे. आपण कोणाला घुसून नाही द्यायचं आहे. सरळ घुसून नाही हा मध्ये घुसतो. पण चला बघूया. तो एक ट्रकवाला का मध्ये घुसतोय काय माहिती. म्हणजे तिकडे बहुतेक टोल बंद झाला असेल, त्यामुळे इकडे बंद केला असेल. ॲम्ब्युलन्स आली काय? जे बोललो तेच व्हायला लागले यार. पाऊस यायला लागला. हे बघा ठेमं तुम्हाला दिसत असेल. दिसत असेल की नाही काय माहिती. हे बघा पुढे पाऊस आहे वाटतं यार. पाऊस तो तिकडे दिसतोय. पाऊस नसला पाहिजे, बरं होईल यार. कारण वरती पण एवढं पण हे नाही आहे. कारण पूर्ण चिखल करून गेला ना गाडी पूर्ण खराब होणार, बेकारवाली खराब होणार. परत मुंबईला येऊन पूर्ण धुवायला लागेल. फक्त पाऊस नसो येऊ दे. थोडं वाढलं म्हणजे असं टिपटिप पडतात आहे. असं जास्त नाही पडलं पाहिजे बस. तो तिकडे पाऊस आहे वाटतं. पूर्ण तिकडे पाऊस आहे म्हणून पूर्ण ऊन. मला दिवसभरात ऊन नाही भेटलंय. नाही तर काल 2-3 दिवस काय ऊन होतं. काय गरम होत होतं तिकडे माहिती आहे. एक तर ते सेक्युरिटीवाले डोकं खायचे, वरून ऊन बेकार गरम. लय डोकं आउट व्हायचा. आणि आजूबाजूला पाऊसच आहे, बेकारवाला पाऊस आहे. बघूया पुढे भेटतोय की नाही. पण रोड 1 नंबर आहे. काय मक्खन रोड आहे. सरळ चाललं मस्त आहे की. आणि हे बघा किती गाड्या बघा ना. एवढ्या गाड्या नव्हत्या यार इकडे. भरपूर गाड्या वाटल्या, भरपूर गाड्या.
ना व्हिडिओ अपलोड करायला टाकली होती म्हणून जरा व्हिडिओ बनवली नाही. भरपूर आधीपासून झाले अर्धा 15-20-25 मिनिटं झाले असेल. पूर्ण ब्रिज पासून ती ब्रिज दिसते काय तुम्हाला, थांबा दाखवतो. हे बघा पूर्ण ब्रिज पासून ते इथपर्यंत आलोय आणि पूर्ण ट्रॅफिक आहे पूर्ण. ते बघा त्या ब्रिज पर्यंत. आपल्याला त्या ब्रिज खालून आपल्याला राईट मारायचा आहे. वडोदरा लागले आपल्याला, वडोदरा. आता वडोदरा तो ब्रिजच्या खालून राईट मारला का मग NH48 लागेल आपल्याला. अशी पहिल्यांदा मी एवढी ट्रॅफिक बघतो ह्या रोडला, नाही तर या रोडला एवढी ट्रॅफिक कधीच नसते. मी बोलतोय ना तुम्हाला की दिवाळी संपल्या ना सगळी पब्लिक घरी चालली आहे, त्यामुळे एवढी सगळी ट्रॅफिक आहे. आता काय हळूहळू जायचंच आहे, अजून काय करू शकतो. हे ट्रॅफिकचं कारण तेच आहे यार. आपण हे निघालो बरोबर सुट्टी संपल्याच्या टायमाला निघालो, ते ट्रॅफिक लागणारच आहे. आता बघूया पुढे किती वेळात हा सुटतोय. थोडा वेळ झाला बोलो अपलोड होतोय, व्हिडिओ अपलोड होते नंतर मग व्हिडिओ बनवूया. हे बघा पूर्ण ट्रॅफिक आहे पूर्ण. आलो बाहेर पडलो मी त्यातून आणि आपला NH48 लागला फायनली रोड आणि लगेच ब्रिज खाली राईट मारला आणि पुढे आलो आणि लगेच टोल पण लागला. टोल काय सुटत नाही आयुष्यातून आणि हा लगेच टोल लागतो. ब्रिज सुटल्या लगेच टोल आहे हा टोल देऊन. आणि माझा विचार चालू आहे कुठून जावा आपण, मुंबई दिल्ली हायवेवरून जावा की आपला जुना हायवे NH48 त्या थ्रू जाऊया तेच कळत नाही आहे. बघूया आता, कारण मला एवढे ट्रॅफिक वाटते तर मग तिथून ट्रॅफिक असेल भरपूर असेल. दिल्ली हायवेवरून गेलो तर मला वाटतं हायवेवर ट्रॅफिक नसेल, पण ते दिल्ली एक्सप्रेसवे सोडलं ना आपण त्यानंतर मजबूत ट्रॅफिक असेल आणि ते खड्डे पण भरपूर, पूर्ण रोड खराब आहे. तोच विचार करतोय मी काय करायचा ते कळेलच तुम्हाला पुढे प्रॉपर. मी चढलो आहे फायनली मुंबई दिल्ली हायवेवर. हा डायरेक्ट मुंबईला जातो पण अजून बनला नाही आहे. भरूच पर्यंत जातो फक्त, हा अजून बनला नाही प्रॉपर. भरूचच्या पुढे अजून काम बाकी आहे. लवकरच झाला तर मला तर वाटतं एवढं भारी होईल ना यार लवकर झालं तर. समजा आता मुंबईला डायरेक्ट आपला हा हायवे असता ना आता एक्सप्रेसवे, आपण किती तासात 500 किलोमीटर आहे, 5-6 तासात जास्तीत जास्त 7 तासात आपण मुंबईला टच केलं असतं. 7 तासात. आता आपल्याला इथून किती वेळ लागणार, 12 तास किंवा 10 तास लागेल. 5:30-6 वाजल्या. आता काय भरूचपर्यंत तुम्हाला काय दाखवा, हा सरळ हायवे एकदम सरळच आहे. चाय प्यायचे होते पण आता वरती चढलो, आता चाय पण नाही काय पण नाही. बघूया पुढे आता तिकडे भरूचला खाली उतरू ना तिकडेच घ्यावं लागेल. हे बघ मी बोललो तेच झालं, शेवटी पाऊस यायला लागलाय आणि मुंबईमध्ये पण बेकार पाऊस आहे बोलतात. मला फोन झाला आत्ताच एका मित्राचा, बोलतो मुंबईला 2 वाजल्यापासून तो पाऊस चालू आहे ना, मजबूत पाऊस चालू आहे आणि आता वीज पण चमकली मजबूत मध्ये आणि हा पाऊस चालू झालाय. यार गाडी खराब होणार यार सगळी. तरी पाऊस चालू झालाय. आता काय करणार, थांबू तर नाही शकत. किंवा इथे बसू शकतो किंवा इथे थांबून राहू शकतो. जवळ तर पाऊस जात नाही तोवर तर निघू शकतो, असं तर नाही करू शकत. बघूया पाऊस हळूच आहे तोवर तर खाली ओललं तर नाही आहे, पटकन निघून जाऊया. पाऊस आलाच शेवटी. आम्ही वायपर का नाही मारत आहे, थोडं ओललं होऊ दे वायपर म्हणजे काच, त्यानंतर मारा. कारण लगेच मारलं ना जी घाण चिपकल असेल ना सगळं मग काच खराब होते त्यामुळे वायपर लगेच नका मारू, थोडं ओललं होऊ द्या पूर्ण, मग आता वायपर मारा. हे बघा आता कसं क्लीन झालं. तुम्ही लगेच मारलं असतं ना मग ते नसतं झालं बरोबर. बघू आता पुढे पाऊस किती पडतोय, कसं पडतोय, काय पडतोय. आता तरी हळू पाऊस चालू आहे, पुढे बघू. काय विजा चमकतात आहे वरतून, मस्त विजा चमकतात आणि पाऊस चालू झालाय मजबूत मध्ये. बहुतेक
पाठीमागं होता. इथे पूर्ण सुक्क दिसतंय आता. हे बघा इथे ना भरूचला लेप दाखवत आहे आणि सरळ पण जात आहे वाटतं. सरळ पण रोड चालू झाला यार. हे बघा भरूच इकडे आहे पण रोड पण सरळ चालू झालाय आणि पाऊस पण मजबूत आहे. मजबूत वाला पाऊस आहे, मजबूत. पूर्ण रोड ओला झालाय आणि पाऊस पण मजबूत आलाय. पूर्ण गाडी खराब झाली यार, पूर्ण गाडी. आपण ते परिंदे बांधले होते ते पण सगळे खराब झाले असणार 100%. आता हे युटर्न येतं ते का माहिती का? आता ते पुढे गेल्यावरच कळेल बरोबर आहे की चुकीचं आहे. तेच बरोबर होतं यार, उलटं आलो आपण. इकडून दहेजला जातो, आपल्याला मुंबईला जायचं आहे. चुकीच्या ठिकाणी आलो आपण. आता युटर्न मारावं लागेल इथून आणि मग नंतर आता इथून रॉंग वे टाकून, कारण हा रोड बंदच आहे यार. मग कशाला तू रोड चालू ठेवला यार? सगळे वांदे झाले यार. उगाचच गेलो असं झालं यार. तिकडे आपल्याला तिकडूनच खाली जायचं आपल्याला. आता हा रॉंग वे टाकायला लागणार आहे आणि पाऊस पण चालू आहे बेकारवाला. काय माहिती काय यार, उगाचच आलो इकडे. तुम्हाला आता मी हे सगळं क्लिअर करतो. ट्रॅफिक पण मजबूत आहे. पूर्ण हे सगळं क्लिअर करतो आणि मग भेटतो तुम्हाला. ते बघा ती ट्रॅफिक दिसते का तुम्हाला? मग झूम करून तुम्हाला ते पाणी येत असेल त्यामुळे, तेव्हा तिकडे सगळी ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. पूर्ण ट्रॅफिकने भरलेलं आहे, सगळं ट्रॅफिकने भरलं आहे. कारण तुम्हाला बोललो होतो ना मी, दिवाळीचा टाइम आणि हे सुटला त्यामुळे सगळी ट्रॅफिक झाली आहे. पूर्ण ट्रॅफिकच ट्रॅफिक. आता आपल्याला खाली जावं लागणार, खालूनच जाऊया. इथून ट्रॅफिक चालू होते ना, ते पूर्ण रोड खराब आहे ना, त्यामुळे ट्रॅफिक आहे. आणि तुम्हाला बोललो ना इथे ट्रॅफिक असणारच मजबूत. तर पूर्ण रोड खराब आहे ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे. आणि मला वाटलं झालं इकडून ट्रॅफिक असणार, कारण मेन हायवे पासून पण ट्रॅफिक असणारच बेकारवाली. कारण आज तुम्हाला बोललो होतं ना, बेकार ट्रॅफिक आहे आज मुश्किल आहे पोचणं आणि पुढे पटापट आपल्याला जाणं मुंबईमध्ये. मला तर नाही वाटत सकाळपर्यंत पोचेल, खूप टाईम होणार आहे. असं चालू असलं तर ही ट्रॅफिक तुम्हाला वाटते साधी, पण लय मोठी ट्रॅफिक आहे ही, लय मोठी. तर हे ट्रॅफिक आता बघूया कितीपर्यंत कव्हर करतोय. कव्हर केल्यानंतर बोलू. आता 7 वाजले. आता बघू ट्रॅफिक संपल्यानंतर ब्लॉग चालू करतो तेव्हा किती वाजतील. 7 वाजता ट्रॅफिकमध्ये लागलोय मी. आता पुढे बघूया. तुम्हाला पब्लिक बघायची आहे ना, थांबा तुम्हाला दाखवतो काच खाली करून. ती बघा, ती ट्रॅफिक आहे ना, ही ट्रॅफिक या रोडला जॉईंट होणार आहे आणि हे पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण ट्रॅफिकने भरलेलं आहे. अरे गाडी पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम आहे पूर्ण. आता बसा इथेच, काच खाली केली होती, बसा इथेच आता मजबूत ट्रॅफिकमध्ये. पाऊस थोडा हळू झालाय, बाकी ट्रॅफिकमध्ये तर लागणारच आहे. टाइमपास करूया, हास्य जत्रा बघूया.